मिलिंद प्रश्न खंड 6 उपमा आणि कथा, त्यामधील प्रकरण 7 उपमा कथा प्रश्न। मडक्याचा एक गुण। मडक्याचा एक गुण। आज आपण समाप्तीनिमित्ताने ते वाचन करत आहोत शेवटचं। मडक्याचा एक गुण। भंते नागसेन, तुम्ही म्हणता की मडक्याचा एक गुण असला पाहिजे, तर तो एक गुण कोणता? महाराज, मडके भरले असते म्हणजे ते कधी वाजत नाही। याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी सामान्य फळाचे शेवटचे शिखर गाठले आणि धर्मधुरंधर विद्वान झाले असले पाहिजे, तरी स्तुती किंवा अभिमान करू नये आणि गर्वाने फुगून जाऊ नये, तर या उलट सरळ शांत बंद करा तर या उलट सरळ, काही गरम पाणी आण जा कडक। या उलट सरळ, शांत आणि मितभाषी असले पाहिजे। महाराज, सुत्त निपातात देवाधिदेव भगवान बुद्धांनी म्हटले आहे की रिकामे मडके वाजत असते, पण पूर्ण भरलेले मडके अगदी शांत राहते। मूर्ख माणूस रिकाम्या मडक्या समानच असतो, परंतु पंडित तुडुंब भरलेल्या सरोवरासमान अगदी शांत असतो। मडक्याचा हा एक गुण असला पाहिजे। परंतु पंडित तुडुंब भरलेल्या सरोवरासमान अगदी शांत असतो। मडक्याचा हा एक गुण असला पाहिजे। त्यानंतर 62 कलहंसाचे 2 गुण। भंते नागसेन, तुम्ही म्हणता की कलहंसाचे 2 गुण असले पाहिजेत, तर ते 2 गुण कोणते? महाराज, कलहंस झोपेत असताना सुद्धा आपल्या शरीराचा तोल सांभाळून उभाच राहतो। त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी सदैव तत्परतेने मनन करीत राहिले पाहिजे। महाराज, कलहंसाचा हाच पहिला गुण असला पाहिजे। महाराज, याशिवाय कलहंस पक्षी एकदा प्यालेले पाणी कधीच उलटी करून बाहेर काढत नाही। त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी एकदा जडलेली श्रद्धा पुन्हा कधीच ढळू देऊ नये। जसे ते सम्यक संबुद्ध भगवान अतिशय महान आहेत, त्यांनी उपदेशिलेला धर्म सुविख्यात आहे, त्यांचा श्रावक संघ सन्मार्गावर आरूढ झालेला आहे। रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान अनित्य आहेत असे एकदा झालेले ज्ञान पुन्हा कधीच सोडू नये। महाराज, कलहंसाचा हाच दुसरा गुण असला पाहिजे। महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी सांगितले आहे की जो मनुष्य ज्ञानाचे दर्शन करून एकदम परिशुद्ध झालेला आहे, बुद्ध धर्मानुसार आचरण करून जो पूर्णत्वाला पोचला आहे, तो परमपद निर्वाणाचा केवळ एक मोठा भागच नव्हे, तर ते
पद पूर्णपणे प्राप्त करून घेत असतो. त्यानंतर 63 छत्राचे 3 गुण. भंते नागसेन तुम्ही म्हणता की छत्राचे 3 गुण असले पाहिजे, तर ते 3 गुण कोणते? महाराज, छत्र हे डोक्यावर डोलत असते. याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी क्लेशांच्या वरच्यावरच राहिले पाहिजे. महाराज, छत्राचा हाच पहिला गुण असला पाहिजे. महाराज, छत्र हे दांड्याच्या आधारावर डोक्यावर फिरावले असते. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी योग्य पद्धतीने मनन करावयाचे अभ्यासाद्वारे स्वतःला सांभाळून ठेवले पाहिजे. महाराज, छत्राचा हाच दुसरा गुण असला पाहिजे. महाराज, छत्र हवा, उष्णता आणि पाण्यापासून संरक्षण करतो. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी भिन्न भिन्न शमन आणि ब्राह्मणांच्या निरनिराळ्या सिद्धांताचा वारा, 3 प्रकारच्या राग व द्वेष व मोह, अग्नीचा संताप आणि क्लेशांचा पाऊस इत्यादी वादळास रोखून धरले पाहिजे. महाराज, धर्मसेनापती स्थवीर सारिपुत्राने सांगितले आहे की ज्याप्रमाणे छिद्र नसलेले दृढपणे उभारलेले मोठे छत्र हवा, गरमी आणि पावसाचे पाणी आत येऊ देत नाही, त्याचप्रमाणे परम पवित्र बुद्धपुत्र क्लेशांच्या पावसापासून 3 प्रकारच्या अग्नींच्या तापापासून संरक्षण करण्यासाठी शिलाचे छत्र धारण करीत असतात. शेतीचे 3 गुण. भंते नागसेन तुम्ही म्हणता की शेतीचे 3 गुण असले पाहिजेत, तर ते 3 गुण कोणते? महाराज, शेताला कालव्याद्वारे पाणी देऊन भिजविले जाते. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी आपल्या व्रत व विनयाचे पालन करीत असता मातृकांच्या कालव्यांशी संबंधित होऊन राहिले पाहिजे. महाराज, शेताचा हाच पहिला गुण असला पाहिजे. महाराज, शेतात वाफे बांध्या तयार केलेले असतात आणि त्यामुळे पाणी अडवून धान्याचे पीक उत्तम प्रकारे पोचले जाते. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी शील लज्जेच्या मर्यादित स्वतःला बांधून घेतले पाहिजे आणि त्या बांध्यांतर्गत भिक्षू भावाला अडवून सामान्य फळाचे पीक पोचले पाहिजे. महाराज, हाच शेताचा दुसरा गुण असला पाहिजे. महाराज, शेत धानाच्या लोंब्यांनी लदबदून जाते, ते पाहून शेतकऱ्यांचे मन आनंदाने भरून जाते. थोडे धान पेरले असले तरी पुष्कळ पीक पदरी पडते आणि अधिक पेरले तर धानांनी वखारच भरून जाते. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी उत्साहपूर्वक चांगले गुण आपल्यामध्ये उत्पन्न करून डायकांना प्रसन्न केले पाहिजे. थोडेसे दिलेले दानसुद्धा पुष्कळ होते आणि अधिक दिलेले दान अधिकच फलदायी ठरते. महाराज, शेताचा हाच तिसरा गुण असला पाहिजे. महाराज, विनयपिटकांचे आचार्य स्थवीर उपाली विनयपिटकांचे आचार्य स्थवीर उपाली यांनी म्हटले आहे की भिक्षूंनी पिकाऊ शेतासमान व्हावयास पाहिजे. तसेच उत्तम जीवनरूपी शेत थोडेसे दानरूपी बीज पेरले असता अधिकच फळ देणारे ठरते. औषधाचे 2 गुण. भंते नागसेन, औषधाचे 2 गुण असले पाहिजे असे तुम्ही म्हणता, तर ते 2 गुण कोणते? महाराज, औषधात कधी किडे पडत नाही. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी आपल्या मनात क्लेश पडू देऊ नये. महाराज, औषधाचा हाच पहिला गुण असला पाहिजे. महाराज, औषध
दंशाच्या स्पर्शाच्या पाहिल्यामुळे चढलेल्या, खालेल्या, प्यालेल्या, गिळलेल्या, चाटलेल्या इत्यादी सर्वच प्रकारच्या विषाला नष्ट करते. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी राग, द्वेष, मोह, अभिमान, आत्मदृष्टी वगैरे सर्वच प्रकारच्या विषयांचे शमन केले पाहिजे. महाराज देवादिदेव भगवान बुद्धांनी सांगितले आहे की जो योगी संस्काराचा स्वभाव जाणून घेण्याची इच्छा करतो त्यांनी सर्वप्रथम क्लेशांच्या विषयाचा प्रभाव नष्ट करून टाकला पाहिजे. भोजनाचे 3 गुण. म्हणते नागसेन, तुम्ही म्हणता की अन्नाचे 3 गुण असले पाहिजे, तर ते 3 गुण कोणते? महाराज, भोजन आहार हे समस्त प्राणीमात्रांचा आधार आहे. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी सर्वच प्राणीमात्रांना निर्वाण मार्गावर चालण्यासाठी आधार दिला पाहिजे. महाराज, भोजनाचा हाच पहिला गुण असला पाहिजे. महाराज, भोजन सर्वच प्राण्यांच्या शक्तीची वृद्धी करीत असते. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी पुण्याची वृद्धी केली पाहिजे. महाराज, भोजनाचा हाच दुसरा गुण असला पाहिजे. महाराज, सर्वांनाच भोजनाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी सर्व लोकांना प्रिय होऊन राहिले पाहिजे. महाराज, भोजनाचा हाच तिसरा गुण असला पाहिजे. महाराज, स्थवीर महामोग्गलायन यांनीही सांगितले आहे की संयमाने, नियमाने, शीलाने आणि व्रतपालनाने योगीजनांनी लोकांना प्रिय होऊन राहिले पाहिजे. धनुर्धराचे 4 गुण. म्हणते नागसेन, तुम्ही म्हणता की धनुर्धराचे 4 गुण असले पाहिजे, तर ते 4 गुण कोणते? महाराज, धनुर्धर बाण मारण्यासाठी आपल्या पायांचा नीट पवित्रा घेतो, गुडघे सरळ करतो, तुनीर कमरेच्या आधाराने मांगे अडवून ठेवतो, सर्व शरीराची शक्ती एकवटून निश्चल उभा राहतो, एका हातात धनुष्य पकडतो आणि दुसऱ्या हाताने तीर बाणावर चढवतो, मूठ दाबून धरतो, बोटे मजबूत आवळतो, गळा संकुचित करतो, तोंड बंद करतो, एक डोळा बंद करतो, निशाण सरळ करतो आणि असा आत्मविश्वास धारण करतो की माझा तीर नेमका निशाणावरच भेद करील. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षू शिलाच्या भूमीवर वीर्याच्या पायांचा पवित्रा जमवीत असतो, क्षमाशीलता आणि दयेला सरळ करतो, संयमांच्या आड चित्ताला ठेवतो, यम नियमांनी स्वतःला स्थिर ठेवतो, इच्छा आणि उत्कंठांची मजबूती अशी मूठ आवडतो, मनन करावयाच्या अभ्यासाद्वारे चित्त लावतो, उत्साहाला ताणून धरतो, 6ही दरवाजे बंद करतो, स्मृतीस जागे करतो आणि असा आत्मविश्वास धारण करतो की ज्ञानाच्या तीराने मी क्लेशांचा भेद केल्याशिवाय राहणार नाही. महाराज, धनुर्धराचा हाच पहिला गुण असला पाहिजे. महाराज, धनुर्धर आपल्याजवळ वाकलेली किंवा तेढ झालेली तीर सरळ करावयाचे एक यंत्र फळताळ ठेवीत असतो, जेणेकरून तीर तत्काळ सरळ करून घेता येतो. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षू आपल्या वाकडे तिकडे झालेल्या चित्तास सरळ करण्यासाठी स्मृती प्रस्थानाचे फळताळ आपल्या सोबत बाळगले पाहिजे. महाराज, धनुर्धराचा हाच दुसरा गुण असला पाहिजे. महाराज, धनुर्धर सर्वप्रथम एक निशाण तयार करून त्यावर नेम कसा धरावा व तीर कसा मारावा हा अभ्यास करीत असतो. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी आपल्या शरीरावर मनन करावयाचा कायागत स्मृतीचा अभ्यास केला पाहिजे. महाराज, तो अभ्यास कसा करावा? हे शरीर अनित्य आहे, दुःखदायक आहे, अनात्मा आहे, विविध रोगाचे आगार आहे, कष्टप्रद आहे, मरणधर्मी आहे, पीडाजनक आहे, पापी आहे, बाधक आहे, आपल्याजवळ राहणारे नाही, संकटाचे माहेरघर आहे, मोठमोठ्या उपद्रवांना आधार देणारे आहे, यात भयच भय आहे, स्वच्छंदी आणि चंचल आहे, क्षणभंगूर आहे, अस्थिर आहे, असहाय्य आहे, अशरण आहे, निस्सार आहे, शून्यवत आहे, दोषपूर्ण आहे, असार आहे, मारक आहे, संस्कारी
आहे, उत्पन्न होणारे आहे, उद्धत्वाकडे जाणारे आहे, आजारी पडणारे आहे, मरणारा कवटाळणारे आहे, शोक देणारे आहे, तापदायक आहे, क्लेश देणारे आहे असे मनन करावे. महाराज योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी याप्रमाणे मनन करण्याचा अभ्यास केला पाहिजे. महाराज धनुर्धराचा हाच तिसरा गुण असला पाहिजे. महाराज धनुर्धर सकाळ सायंकाळ नेमाने अभ्यास करीत असतो. त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी सकाळ सायंकाळ नेमाने अभ्यास केला पाहिजे. महाराज धनुर्धराचा हाच चौथा गुण असला पाहिजे. महाराज धर्मसेनापती स्थविर सारीपुत्र यांनी म्हटले आहे की ज्याप्रमाणे धनुर्धर सकाळ सायंकाळ नेमाने अभ्यास करीत असतो तो अभ्यास कधी टाळत नसल्यामुळे धन प्राप्त करीत असतो. त्याचप्रमाणे बुद्धपुत्रांनी आपल्या शरीरावर नियमितपणे चिंतन करण्याचा अभ्यास केला पाहिजे. शरीरावरील चिंतन करण्याचा अभ्यासात मुळीच खंड पडत नसल्यामुळे त्यांना अर्हत पदाचा लाभ होतो. आता इथपर्यंत आपलं हे समाप्त झालेलं आहे. याच्यावर थोडंसं ग्रंथाबद्दल माहिती दिलेली आहे. राजा मिलिंदाचे 262 प्रश्नांचा हा पूर्वापार चालत आलेला ग्रंथ आहे. हे 6 खंड आणि 22 प्रकरणांचा विस्तार करून सजविला आहे. यातील 42 प्रश्न गहाळ झालेले आहेत. गहाळ झालेले प्रश्न यात मिसळण्यास एकूण 304 प्रश्न होतात. हा ग्रंथ मिलिंद प्रश्न या नावाने बौद्ध जगतात प्रसिद्ध आहे. राजा मिलिंदाची प्रवज्या शेवटचं. राजा मिलिंद आणि स्थविर नागसेन यांची प्रश्नोत्तर समाप्त झाल्यानंतर 84 लाख योजनांच्या परिसरात पसरलेली आणि 4ही बाजूंनी समुद्रांनी वेढलेली ही पृथ्वी 6 वेळा कंप पावली. विजांचा कडकडाट झाला. देवतांनी दिव्य पुष्पांचा वर्षाव केला. महाब्रह्म साधुकार देऊ लागले आणि महासमुद्राच्या पोटात मेघगर्जना समान गडगडाट होऊ लागला. हा चमत्कार पाहून राजा मिलिंद यांनी आपल्या परिवारासह स्थविर नागसेन यांना अंजलीबद्ध डोके टेकवून पंचांग प्रणाम केला. राजा मिलिंदाने अंतकरण आनंदाने भरून गेले. राजा मिलिंदाचे अंतकरण आनंदाने भरून गेले. बुद्ध धम्म किती उच्च प्रतीचा आणि सत्य आहे. बुद्ध धर्म किती उच्च प्रतीचा आणि सत्य आहे याविषयी त्यास जाणीव झाली. त्रिरत्ना बुद्ध धर्म व संघ बुद्ध धम्म संघ संबंधी ज्या शंका होत्या त्या सर्व दूर झाल्या. सर्वच गुंताळवल्या. सर्वच गुंतावळ्या उकलल्या गेल्या. सर्वच गुंतावळा उकलला गेला. पूर्णपणे विश्वास जडला. स्थविरांचे गुण प्रवज्या आणि आचार विचार पाहून राजाचे अंतकरण सद्गदित झाले. हृदयात श्रद्धा निर्माण झाली आणि तो अत्यंत नम्र झाला. आणि राजा म्हणाला, भंते नागसेन, जे प्रश्न भगवान बुद्धांनाच विचारण्यासारखे होते त्या सर्व प्रश्नांची आपण समर्पक उत्तरे दिलीत. या बुद्ध शासनात धर्मसेनापती सारीपुत्र यांना वगळल्यास दुसरा कोणी आपल्या वाचून याप्रमाणे धर्मासंबंधी प्रश्नाची उत्तरे देऊ शकेल असे वाटत नाही. भंते नागसेन, यात जो काही माझ्याकडून अपराध घडला असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी. आणि भंते नागसेन, आजपासून जन्मभर त्रिरत्नाची शरण ग्रहण केलेला आपला उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. तेव्हा राजाने आपल्या अधिकाराच्या
अधिकाऱ्याबरोबर तेव्हा राजाने आपल्या अधिकाऱ्याबरोबर स्थविर नागसेनाचा मोठा सत्कार केला. तेथे मिलिंद नावाचे एक फार मोठे विहार बांधून ते स्थविर नागसेन यांना दान म्हणून अर्पण केले. त्यात शेकडो शिनाश्रव भिक्षूंची राहण्याची व्यवस्था करून दिली व त्यांची तो श्रद्धापूर्वक 4ही प्रत्ययाद्वारे सेवा करू लागला. त्यानंतर स्थविरांच्या प्रज्ञाबळामुळे त्यांची श्रद्धा अधिकच वाढली. काही दिवसानंतर शेवटी मिलिंद राजाने आपल्या राजाच्या सर्व भार आपल्या पुत्रावर सोपविला आणि स्वतः गृहत्याग करून प्रवजित झाला. पुढे आयुष्यात राजाने विदर्शनाच्या एकामागून एक शिड्या गाठून अर्हत पदाची प्राप्ती करून घेतली. म्हणूनच म्हटले आहे की संसारात एकमात्र प्रज्ञा हीच प्रशस्त आहे. धर्मश्रद्धा टिकवून ठेवणारा उपदेश महान आहे. प्रज्ञेमुळेच सर्व शंका विलयास जातात. त्यामुळेच पंडितजनांना शांतपदाची निर्वाणाची प्राप्ती होत असते. ज्यांची प्रज्ञा स्थिर झाली असून स्मृती विस्तार पावली असते तेच बुद्धिमान पुरुष विशेष पूजेस पात्र ठरतात. तेच सर्वश्रेष्ठ आणि अलौकिक पुरुष होतात. याकरता विद्वानांची सदैव सेवा करावी. आपले हित दृष्टीपुढे ठेवून ज्ञानवंतांची पूजा करावी आणि श्रद्धाभावाने त्यांची सेवा करावी. तर इथेच आपला हा मिलिंद आणि नागसेनाची प्रश्नोत्तरी समाप्त झाली. तर आज आपलं वर्षावासा निमित्तानं वाचन इथे समाप्त झालेलं आहे. काल आपली पौर्णिमा होती आणि आजपर्यंत ते पौर्णिमा चालू होती. आजही पूर्ण चंद्र झाला तर समजा आजही पौर्णिमाच आहे. तर आपण सर्वांना पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी या भगवान बुद्धांच्या मिलिंद प्रश्न यांचं वाचन केलेलं आहे असे आदरणीय ग्रंथवाचक सिद्धार्थ खडसे सर आणि त्यांच्या श्रीमती आपल्या बुद्धिझममध्ये आहे ना श्रीपाद सरोवृहे आहे ना, तर श्रीमती सुनीता खडसे मॅडम यांचा आपण आता इथे थोडा सत्कार करूया. त्यांनी इथं उपस्थित राहावं. कारण धम्माचा प्रचार करणारा या जगामध्ये कोणीही असो तो महान असते. कारण धम्म बडा बलवान. कारण थेंब थेंब तळे साचे. आजकाल आपल्याला जास्तीत जास्त लोक बिघडवणारे असतात. पण चांगलं सांगणारे या जगामध्ये फार क्षणिक लोक आहेत, फार कमी लोक आहेत. म्हणून जे लोक धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात मग ते कुठल्याही अवस्थेमध्ये असो ते लोक महान आहेत. त्यांचं कार्य हे महान कार्य असते. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघित असतो का दारू पाजणारे असतात, वाईट मार्गाकडे घेऊन जाणारे असतात, व्यसनाकडे घेऊन जाणारे असतात, गुंड प्रवृत्तीकडे वळवणारे असतात, कलह निर्माण करणारे असतात, समाजामध्ये भांडणं लावणारे असतात, विद्रुपीकरण करणारे असतात. पण जे धम्माचं कार्य करीत असतात ते या जगाला दुरुस्त करणारे असतात. बाबासाहेबांचा रथ पुढे घेऊन जाणारे असतात. बुद्ध धम्म संघाचा रथ, हा रथ जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे, बुद्ध धम्म संघाचा रथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला दिलेला आहे, हा रथ पुढे घेऊन जाण्याकरता जे हातभार लावतात ते सर्व लोक महान आहेत. तर आज आपल्या या अंजनगाव बारी या गावामध्ये जे आपल्याला आदरणीय
हे वाचक आपल्याला प्राप्त झाले. आपण त्यांचा फार नम्रतेने फार आदर करून त्यांचा आपण सर्वांनी सत्कार केला पाहिजे अशी मी आपण सर्वांना सूचना करतो, विनंती करतो. तर या सर, सिद्धार्थ सर, ग्रंथवाचक सिद्धार्थ खडसे सर आणि त्यांच्या श्रीमती सुनीता खडसे यांचा आपण सर्वांनी सत्कार करूया.